स्वस्ति 10, स्वस्तिकृत, स्वस्ति, स्वस्तिभुक, स्वस्ति दक्षिणः. 901 स्वस्ति 10. भक्तानां स्वस्ति मंगलम ददाति इति, म्हणजे भक्तांवर कायम पवित्रतेचा, आनंदाचा, कल्याणाचा वर्षाव करून त्यांचं मंगल करतो तो स्वस्ति 10. मंगल देणारा, भक्तांचं कल्याण मंगल करणारा, परमेश्वराच्या प्राप्तीसाठी जे प्रयत्नशील असतात त्या भक्तांचा अशुभ इच्छा वासनापासून मुक्ती मिळून त्यांना सतत आनंदात ठेवणारा असा तो स्वस्ति 10. ओम स्वस्तिदाय नमः. 902 स्वस्तिकृत. तदेव म्हणजे स्वस्ति करोति इति स्वस्तिकृत, जो भक्तांचं मंगल करतो, त्यांना पवित्र करून त्यांना सतत आनंद देतो. कृत म्हणजे शुभ आणणारा भक्तांसाठी, किंवा कृतचा अर्थ काढून घेणाराही असं होतो की अभक्तांसाठी, इंद्रिय विषयात रमलेल्यांसाठी तो शुभ त्यांच्यातलं काढून घेतो. स्वस्ति म्हणजे शुभ, ते कृत म्हणजे आणणारा किंवा काढून घेणारा दोन्ही अर्थ होतात. म्हणजे मंगल करणारा भक्तांचं आणि अभक्तांचं मंगल शुभ काढून घेणारा तो स्वस्तिकृत. ओम स्वस्तिकृते नमः. 903 स्वस्ति. मंगलस्वरूपम म्हणजे पवित्र स्वरूप, आत्मीयम हेच ज्याचं स्वतःचं रूप आहे, परमानंद लक्षणम सर्वोच्च आनंद हेच ज्याचं वैशिष्ट्य आहे तो स्वस्ति. स्वस्ति म्हणजे कल्याण मंगलरूप असा सर्व शुभ गोष्टींचा स्रोत, कारण तोच शुभ आनंद स्वरूप आहे. सच्चित आनंद स्वरूप असल्यामुळे त्यात अशुभता नाही. व्यक्ती आपल्या अविद्या अज्ञानामुळे मायामोहात अडकते, पण परमेश्वर मायेवर शासन करतात आणि तिच्यामार्फत खेळतात, म्हणून तो मंगलरूप असणारा असा तो स्वस्ति. ओम स्वस्तये नमः. 904 स्वस्तिभृक. तदेव भुंक्त इति म्हणजे स्वस्तिक कल्याण वगैरे हे तोच अनुभवतो, भुंकतो म्हणजे अनुभवतो किंवा त्याचा आनंद घेतो, म्हणून तो स्वस्तिभुक. भक्तानां मंगलम स्वस्ति भुनक्ति इति म्हणजे भक्तांचं मंगल करून, त्यांचं कल्याण करून, त्यांचं जो रक्षण, भुनक्ति म्हणजे रक्षण करतो, त्यांची भरभराट कल्याण करतो असा तो स्वस्तिभुक. मंगल गोष्टींचा भोगता, जो कायम पवित्रता, शुभता, शाश्वत अनुभूतीत राहतो, कायम भक्तांवर कृपेचा वर्षाव करतो आणि त्यांच्या हृदयामध्ये शुभतेचा अनुभव देतो असा तो स्वस्तिभृक. मंगल गोष्टींचा भोगता. ओम स्वस्तिभुजे नमः. 905 स्वस्ति दक्षिणः. स्वस्ति रूपेण म्हणजे पवित्रेच्या रूपात, दक्षते वाढतो, वर्धते पसरतो, बलवान बळकट होतो. स्वस्ति दातुम, स्वस्ति म्हणजे कल्याण मंगल पवित्रता देण्यास, समर्थ इति जो समर्थ असतो, जो सतत वाढतो, पवित्रता सर्वत्र वाढवतो, पसरवतो आणि जो ते देण्यास समर्थ आहे असा जो तो स्वस्ति दक्षिणः. दक्षिणः शब्द म्हणजे दक्षिण ह्या शब्दाचं अर्थ जलद, वेगाने, पटकन. आशुकारिणी म्हणजे कुठलीही गोष्ट सहजपणे, खुशीने, तत्परतेने वर्तते, म्हणजे एकदम पटापट तत्परतेने जो कुठलीही गोष्ट खुशीमध्ये करतो तो स्वस्ति दक्षिणा. शीघ्रम स्वस्ति दातुम भक्तांना पटकन त्यांचं कल्याण करतो. अयम एव समर्थ असा जो समर्थ आहे, भक्तांचं मंगल करण्यास तत्पर आणि समर्थ असा जो तो स्वस्ति दक्षिणः. यस्य स्मरणात एव सिद्ध्यन्ति सर्व सिद्धयः, केवळ ह्याच्या स्मरण करून सर्व सिद्धी प्राप्त होऊ शकतात किंवा सर्व कल्याण होऊ शकतं. याच्या केवळ स्मरणाने शेकडो पाप नष्ट होतात
मंगल करण्यास तत्पर शुभ दक्षिणा घेणारा, दक्षिणा म्हणजे बक्षीस किंवा एक अजून अर्थ की जो कुशल तत्पर आहे असा, परमेश्वर त्वरेनी आणि कुशलतेनी प्रामाणिक साधकांपर्यंत पोचून त्यांचं कल्याण करून त्यांना आनंदित करतात असा तो स्वस्ती दक्षिणा. ओम स्वस्ती दक्षिणाय नमः.